विद्यार्थी मित्रांनो, तर चला आज आपल्याला नाउन म्हणजेच नाम याच्याबद्दल डिटेल माहिती, नामाबद्दलचे सर्व डाऊट्स तुमचे क्लिअर करायचे आहेत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय काय अभ्यासणार आहोत. तर नाउनचे 5 प्रकार शॉर्ट टेक्निकली तुम्हाला पाठ होतील. त्याचप्रमाणे नाउनचे जे 5 प्रकार आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला जम्बलिंग होणार नाही, कन्फ्युजन होणार नाही आणि याच्यावरती जे परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात त्याच्यामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क्स पडतील. तर चला मग आता आपण शिकायला सुरुवात करूयात. टायटल आहे बघा नाउन, याला काय म्हटलं जातं, नाम म्हटलं जातं. तर देअर आर 5 टाइप्स ऑफ नाउन. या ठिकाणी नाउनचे किती प्रकार आहेत, 5 प्रकार आहेत. आता हे प्रकार म्हणल्याबरोबर तुमच्यावरती बर्डन येतं. तर चला मग एका छोट्याशा छान सुंदर स्वरूपामध्ये आपण एक स्टोरी शिकूयात. ओके, आता मी असं म्हणेन की नाउन म्हटल्याबरोबर तुमच्या डोक्यामध्ये एक शॉर्ट टेक्निक लक्षात राहायला पाहिजे. परत एकदा मी सांगायले, नाउन म्हटल्याबरोबर एक शॉर्ट टेक्निकचा वर्ड तुम्ही कंपल्सरी लक्षात ठेवायचा, तो म्हणजे PCC मा. वन्स अगेन PCC मा म्हणजे असा होईल डबल पाणी PCC मा. सीमा नावाची मुलगी आहे ती, त्याला तुम्ही काय इंडिकेट करायचंय की डबल PCC मा ही शॉर्ट टेक्निक तुम्हाला लक्षात राहिली असेल. तर या टेक्निक मध्येच नाउनची सगळी इन्फॉर्मेशन आहे ते आपण कव्हर करूया. ठीक आहे, पी म्हटल्याबरोबर तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय, प्रॉपर नाउन. वन्स अगेन पी प्रॉपर नाउन. पहिलं डबल सी. आता डबल सी एक्च्युअली बघा, डबल सी दिसतंय का, हे डबल सी म्हणजे हा एक सी आणि हा एक सी आहे. पी क्लिअर झालेला आहे. एक सी म्हणजे कॉमन नाउन आणि दुसरा सी म्हणजे कलेक्टिव्ह नाउन. ओके, PCC मा प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, तिसरं आहे कलेक्टिव्ह नाउन, चौथं आहे मटेरियल नाउन आणि पाचवं आहे ऍबस्ट्रॅक्ट नाउन. ही माझी शिकवण्याची पहिली पद्धत आहे. आय होप की सगळ्यांना समजली असेल. नाउनचे 5 प्रकार आहेत. इन शॉर्टली PCC मा, प्रॉपर नाउन, कॉमन नाउन, कलेक्टिव्ह नाउन, मटेरियल नाउन आणि ऍबस्ट्रॅक्ट नाउन हे 5 प्रकार आहेत. ओके, आता याच्या पुढे जर जाऊन सांगायचं म्हणलं तर डेफिनेटली त्याच्यामध्ये मी तुम्हाला परत इंडिकेट करू शकते किंवा सांगू इच्छिते की या ठिकाणी नाउन नावाचा एक माणूस असतो. ओके, नाउन नावाचा एक व्यक्ती किंवा माणूस असतो, त्याला 5 मुलं असतात. परत एकदा, 5 मुलापैकी प्रत्येकाची पोझिशन आपल्याला लक्षात ठेवायची आहे. पहिला मुलगा प्रॉपर नाउन आहे, तो खूप स्पेशल आहे, तो विशेष आहे म्हणून त्याला विशेष नाम असं म्हटलेलं आहे. समजलं का? पहिल्या मुलाची माहिती आपण बघूयात. हा जो मुलगा आहे तो खूप प्रॉपर आहे म्हणून याला विशेष किंवा स्पेशल म्हटलेला आहे. दुसरा मुलगा आहे तो कॉमन आहे, तो कुठेही ऍडजस्ट होतो, म्हणजे त्याला कुठेही वापरलं जातं, तो कॉमन आहे. पहिला प्रॉपर, दुसरा कॉमन. आता तिसरा जो आहे तो मुलगा म्हणजे बराच जाड आहे, समुदाय आहे, त्याच्यामध्ये बरंच कलेक्शन त्याच्यामध्ये आहे म्हणून याची शॉर्ट टेक्निक लक्षात ठेवायची की समुदायवाचक नाम, कलेक्टिव्ह नाउन. चौथा जो मुलगा आहे तो नेहमी तुम्हाला किचन मध्ये दिसेल. ठीक आहे, किचन मध्ये दिसेल, तो मुलगा कोणता, मटेरियल नाउन. आणि लास्ट आहे बघा, सगळ्यात गुंड, कुणाचंही न ऐकणारं आणि थोडंसं मेंटली डिस्टर्ब म्हणजे मानसिक जगामध्येच मनातल्या मनात थिंक करणारा मुलगा कोणता असेल तर ऍबस्ट्रॅक्ट नाउन. तर चला मग परत एकदा सांगते, नाउनचे 5 प्रकार किंवा 5 मुलं. नंबर 1 प्रॉपर नाउन, खूप स्पेशल आहे. त्याच्यानंतर प्रॉपर आहे. दुसरा आहे कॉमन नाउन, तो कॉमनली कुठेही वापरला जातो. तिसरा आहे जाड थोडासा, कलेक्टिव्ह नाउन, वेगवेगळे संच त्याच्यामध्ये येतात. चौथं आहे मटेरियल नाउन, फक्त किचन मध्ये असतो. आणि लास्ट आहे ऍबस्ट्रॅक्ट नाउन, सगळ्यात महत्वाचा आहे. ऍबस्ट्रॅक्ट म्हणजे भाववाचक नाम, जो काय करतो, नेहमी स्वतःच्या जगामध्ये मनातल्या मनात तो थिंकिंग करत असतो. हे शॉर्ट टेक्निकली फक्त तुम्ही लक्षात ठेवायचे. अभ्यासासाठी तर ऑलरेडी आपले दुसरे नोट्स आहेतच. तर ठीक आहे, इन शॉर्ट तुम्हाला समजलं असेल तर आता डिटेलमध्ये आपण एकेकाची माहिती घेऊया. ठीक आहे, हे तुम्ही आता तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या म्हणजे तुम्हाला जेणेकरून सोपं जाईल. तर चला एकेकाच्या माहिती आपण आता समजून घेऊया. ठीक आहे, तर मी या ठिकाणी तिन्ही खालचे 3 जे प्रकार आहेत ते रफ करते जेणेकरून मला 2 प्रकाराची डिटेलमध्ये माहिती सांगता येईल. तर चला नाउनची जी पहिले मेन 2 प्रकार आहेत त्याच्याबद्दल आपण माहिती समजून घेऊया. ठीक आहे, नाउनचे जे 2 मुख्य प्रकार आहेत प्रॉपर आणि कॉमन. बऱ्याच विद्यार्थ्यांना 5वीचा असो किंवा 10वी पर्यंतच्या देखील काही मुलांना नाउन मधला प्रॉपर नाउन आणि कॉमन नाउन याच्यामध्ये बरंच कन्फ्युजन होतं.
तर ते एका छोट्याशा ह्याच्यामध्ये आपण क्लिअर करून घेऊया. ठीक आहे. आता मी या ठिकाणी तुम्हाला इंडिकेट करते प्रॉपर आणि दुसरे या ठिकाणी इंडिकेट करते कॉमन. ऍक्च्युली प्रॉपर नाउन कोणतं आणि कॉमन नाउन कोणतं ते आपण ओळखायचं. ठीक आहे. आता याच्यासाठी आपण काय इमॅजिन करूया की प्रॉपर हा काय आहे, छोटा आहे, म्हणजे तो मुलगा कन्सिडर करा आणि त्याच्या जातीतले वडील म्हणजे जे काही आहे ते आपण त्याला काय इंडिकेट करायचं आहे, कॉमन नाउन. आता याच्यासाठी मी उदाहरण सांगते बघा. एखादा प्रॉपर कुणाचंही नाव स्पेशल कोणत्याही व्यक्तीचं जर तुम्ही नाव घेतलं तर ते प्रॉपरच आहे. जसं राम, श्याम, गणेश, आदित्य, पृथ्वीराज असेल किंवा सार्थ असेल, हे जे काही नावं आहेत ते स्पेशल आहेत. कारण घरामध्ये मी एक्झॅक्टली मला कॉल केला की पृथ्वीराज कम हिअर म्हणल्याबरोबर पृथ्वीराजच येतो, स्पेशलच येतो, म्हणून त्या ठिकाणी स्पेशल म्हटलेलं आहे. तर बघूयात ऍक्च्युली या दोघांमध्ये काय फरक आहे किंवा ते एकमेकांशी कसं रिलेटेड आहेत. तर पहिलं मी या ठिकाणी घेते बघा आफान. आफान हा काय आहे, मुलगा आहे. ठीक आहे. आफान कम हिअर म्हणल्याबरोबर आफान नावाचाच मुलगा इकडे येतो. परंतु समजा आफान सारखे अनेक मुलं वर्गात आहेत तर मी काय म्हणेल की त्याचा कॉमन कोण होईल, सगळ्यामध्ये तो मोजला जाणारा तो मुलगा आहे, म्हणून बॉय कन्सिडर केलं. इज इट क्लिअर? बघा आफान कोण आहे, बॉय, म्हणजे याच्यामध्ये त्याचं कन्सिडरेशन झालेलं आहे, म्हणून हा झाला त्याचा कॉमन नाउन. ठीक आहे. आफानचा कॉमन नाउन बॉय. आता मी या ठिकाणी घेते बघा संचिता. संचिता हे नाव घेतलेलं आहे, एक्झॅक्टली संचिता प्रॉपर आहे, परंतु संचिता कशामध्ये कन्सिडर केली जाते, शी इज अ गर्ल, म्हणून या ठिकाणी गर्ल हे काय झालं, त्याचं या ठिकाणी कॉमन नाउन झालं. तसेच प्रत्येकाचं तुम्ही सांगू शकता. जसं उदाहरणामध्ये तुमचं तुम्ही ऑटोमॅटिक माइंड मध्ये विचार करू शकता की समजा मी तुम्हाला सांगितलं की रोज, ROSE, रोज, रोज म्हणल्याबरोबर तुम्हाला काय आठवायला पाहिजे, फ्लावर. त्याच्यानंतर गंगा, गंगा नावाची काय आहे, नदी. गंगा म्हटल्याबरोबर तुम्हाला काय आठवायला पाहिजे, रिव्हर. त्याच्यानंतर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे याच्यापैकी कोणताही एखादा मी महिना सांगितल्याबरोबर त्याचं कॉमन नाउन काय यायला पाहिजे, या ठिकाणी काय येतं, मंथ. अशी वेगवेगळी उदाहरणे घेऊन तुम्ही या ठिकाणी कॉमन नाउन आणि प्रॉपर नाउन काय आहे ओळखू शकता. त्याच्यानंतर आणखी 2019, 2020 असं जर सांगितलं तर त्याचं काय येईल, मग इयर हे काय आहे, कॉमन नाउन. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो थोडंसं लक्ष दिलात तर प्रॉपर नाउन, कॉमन नाउन एकमेकांवरती डिपेंडिंग आहेत, म्हणून या ठिकाणी हे दोन्ही तुम्हाला समजले असतील असं मी गृहीत धरते. आणि आता आपल्याला पुढचा जो तिसरा प्रकार आहे त्याच्याकडे आपल्याला वळायचं आहे. त्याच्यामध्ये एक शॉर्ट रिव्हिजन मी या ठिकाणी घेऊ इच्छिते. मी फक्त एक 5 सेकंद किंवा 10 सेकंदाचा तुम्हाला वेळ देईन, जेणेकरून मी या ठिकाणी काही शब्द लिहिणार आहे ते तुमच्या डोक्यामध्ये पटकन क्लिक व्हायला पाहिजे. ठीक आहे. आय इंडिकेट हिअर प्रॉपर नाउन आणि दुसरं त्याचं कॉमन तुम्हाला करायचं आहे, कॉमन नाउन. समजा मी या ठिकाणी लिहिलेलं आहे नागपूर. त्याच्यानंतर 2 नंबरला लिहिलेला आहे इंडिया. त्याच्यानंतर लिहिलेला आहे सीमा. त्याच्यानंतर आणखी एखादं घेऊत आपण नागपूर घेतलं, इंडिया घेतलं, खाडगाव, किंवा एखादं घेऊयात मंगेश आणि घेऊयात MAY मे. हा, या ठिकाणी मी तुम्हाला प्रॉपर नाउन सांगितलेलं आहे, त्याचं तुम्हाला काय करायचं आहे, कॉमन नाउन क्विकली तुमच्या मनामध्ये विचार करून ते सॉर्ट आउट करायचे, जेणेकरून मला वाटेल की तुम्हाला हे समजलेलं आहे. तर बघा नागपूर पटकन तुम्ही जर इमॅजिन केलं, विचार केला तर नागपूर काय आहे, सिटी, म्हणून त्याचं कॉमन काय झालं, सिटी. याच्या सिटीमध्ये वेगवेगळे प्रॉपर नाउन येऊ शकतात. इंडिया, इंडिया म्हटल्याबरोबर काय यायला पाहिजे, कंट्री. सीमा नावाची मुलगी आहे म्हणून तिचा समावेश गर्ल मध्ये होईल, कॉमन. खाडगाव एक विलेज आहे छोटंसं, त्याचा समावेश विलेज मध्ये येईल. मंगेश मुलगा आहे म्हणून त्याचं कॉमन नाउन बॉय येईल. आणि मे हा महिना आहे म्हणून त्याचं कॉमन नाउन मंथ येईल. अंडरस्टँड? म्हणजे शॉर्ट रिव्हिजन सुद्धा आपल्या या ठिकाणी झालेलं आहे, हे तुम्ही लिहून घ्या. प्रॉपर नाउन आणि कॉमन नाउन तुम्हाला समजलं आहे. आता तिसरं आपल्याला बघायचं आहे कलेक्टिव्ह नाउन. कलेक्टिव्ह नाउन मी तुम्हाला ऑलरेडी शॉर्टिंग सांगितली होती की कलेक्टिव्ह नाउनचा जो मुलगा आहे तो थोडासा जाड, त्याच्यामध्ये बरेचसे कलेक्शन असतात आणि या मुलाची किंवा या प्रकाराची आपल्याला माहिती बघायची आहे.
तर तिसरा प्रकार आपण थोडंसं डिटेलमध्ये अभ्यासूयात. कलेक्टिव्ह नाउन म्हणजे समूहवाचक नाम. आता समूहवाचक नाम म्हणजे बघा की या ठिकाणी काय होतं की एकाच जातीचे समान घटक या ठिकाणी एकत्रित केले जातात आणि त्या एकत्रीकरणाला एक नाव दिलं जातं आणि त्याला काय म्हणलेलं आहे, कलेक्शन असं म्हटलेलं आहे किंवा त्याला कलेक्शन करतो म्हणून त्याला कलेक्टिव्ह नाउन असं म्हटलेलं आहे. जसं आता आपण काय करूयात की या ठिकाणी मी वेगवेगळे नाउन्स घेते आणि त्यांचं कलेक्शन करते आणि कलेक्शन करून त्याला एक्झॅक्टली आपल्याला पर्टिक्युलर नाव द्यायचं आहे ते आपण समजूयात. आता मी काय करते की खेळाडू आहेत 1 2 3 4 5 6 असे अनेक खेळाडू एकत्र करते ज्याला मी काय नाव दिलेलं आहे, प्लेयर्स. प्लेयर्स हे नाव दिलं तर त्या सगळे प्लेयर्स एका कुठेतरी गटात येतात, त्याला आपण काय म्हणतो मग डेफिनेटली सांगू शकताय, तर टीम म्हटलं जातं. हे बघा टीम, एक टीम 2 टीम असे नाउन या ठिकाणी दिले जातात. म्हणजे टीम हा काय झाला, कलेक्टिव्ह नाउन. त्याच्यानंतर मी काय करू शकते दुसरं बघा, बॉईज किंवा गर्ल्स. अनेक मुली घोळका करून थांबल्यात, अनेक मुलं त्या ठिकाणी घोळका करून थांबलेत, तर आपण काय म्हणतो की तिथं एक घोळका आहे, इकडे एक घोळका आहे, म्हणजेच एक्झॅक्टली काय म्हणतो त्यांना आपण मुला मुलींचा ग्रुप असं म्हटलं जातं किंवा गट. तर यांना काय म्हणू शकतो आपण, अ ग्रुप. तर ग्रुप देखील काय झालेला आहे, कलेक्टिव्ह नाउन झालेला आहे. त्याच्यानंतर बघा, अनेक चोर माझ्या घरी आले. ठीक आहे, चोर, मग सगळे एकटा आला तर एक चोर म्हणू, पण अनेक जण आले तर आपण त्यांना काय म्हणू शकतो मग, अ गँग. मग गँग काय झालं, कलेक्टिव्ह नाउन झालेला आहे. त्याच्यानंतर बघा, एक शिक्षक 2 शिक्षक असे अनेक शिक्षक एकत्र बसतात, त्याला काय म्हटलं जातं, अनेक शिक्षकांचा स्टाफ. स्टाफ काय झालेला आहे, कलेक्टिव्ह नाउन. टीम, ग्रुप, गँग, स्टाफ. त्याच्यानंतर बघा, माझ्या हातामध्ये बऱ्याच चाव्या आहेत, चाव्यांचा झुपका आहे, तर असे बरेच झुपके माझ्याकडे आहेत, तर डेफिनेटली मी काय म्हणेल की ते कपाटाचे जे सगळ्या चाव्या आहेत त्याचा जे काही बंच, आता डेफिनेटली मी ऑलरेडी उत्तर सांगितले की या सगळ्या चाव्या एकत्र येतात त्यांना काय म्हणतो मग आपण, बंच म्हणतो. मग डेफिनेटली या ठिकाणी काय करता तुम्ही, कीज. कीजला काय म्हटलं जातं, अ बंच. अ बंच ऑफ कीज. आता अनेक पेपरची गठ्ठे माझ्याकडे आहेत, तर पेपरचं आणि ते पेपरचा गठ्ठा दे असं म्हणतो, तर या ठिकाणी तुम्हाला करता येईल, पेपर्सला काय येईल मग, अ बंडल ऑफ पेपर्स. बंडल असेल किंवा नोट्स असतील, याचं काय करता येईल आपल्याला, उच्चार करता येईल. म्हणजे बघा, एका जातीचे अनेक नाउन्स एकत्र आलेत आणि त्यांना आपण एक सेपरेट न घेता त्यांना आपण एका ग्रुपमध्ये त्यांना ऍड करतो आणि एक टीम बनवतो, एक ग्रुप बनवतो, एक गँग बनवतो किंवा एक स्टाफ, एक बंच, एक बंडल बनवतो आणि याला काय नाव देतो मग, कलेक्टिव्ह नाउन किंवा कलेक्शन आहे. अशी बरीच उदाहरणं आहेत, जसं फ्लावर्स एकत्र केलं तरी सुंदर बुफे बनतो, बुफे ऑफ फ्लावर्स. त्याच्यानंतर हर्ट्स ऑफ शीप्स. त्याच्यानंतर आणखी बघा, बॉय, ग्रुप ऑफ बॉईज, टीम ऑफ प्लेयर्स, टीम ऑफ, त्याच्यानंतर टीम ऑफ प्लेयर्स आहे. असे वेगवेगळे शब्द तुम्ही या ठिकाणी घेऊन कलेक्टिव्ह नाउन क्लिअर करू शकतात. डेफिनेटली आणखी कलेक्टिव्ह नाउन बरेच आहेत आणि तुम्हाला आता तुमच्या स्क्रीनवरती कलेक्टिव्ह नाउनची लिस्ट सुद्धा दिसत असेल आणि हे कलेक्टिव्ह नाउन तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घेऊ शकता किंवा इमिडिएटली एका 2 मिनिटासाठी होईना तुम्ही स्क्रीनशॉट काढून ते तुमच्या वहीत लिहून तुम्ही अभ्यास करू शकता. ठीक आहे, आय होप की कलेक्टिव्ह नाउन काय आहेत, त्याचे कसं कसं ते वापरलं जातं किंवा हे आणखी एक महत्वाची गोष्ट काय आहे की कलेक्टिव्ह नाउन हे फक्त एक वचनी असतं बरं का, कारण याच्यामध्ये अनेक नाउन्स आहेत, 10 15 5 100 अनेक नाउन्स आहेत, परंतु त्यांना ज्यावेळेस आपण उच्चार एका ग्रुपमध्ये करतो त्यावेळेस ते सगळे एक वचनी असतात. ही देखील गोष्ट महत्वाची आहे. तर आय होप की तुम्हाला हे कलेक्टिव्ह नाउन देखील समजला. प्रकार हा एकदम सोपा आहे, तसं जास्त विश्लेषण करायची गरज नाही, तो म्हणजे मटेरियल नाउन. ठीक आहे, चौथा प्रकार या ठिकाणी मी फळ्यावरती लिहित आहे, मटेरियल नाउन. आणि याची शॉर्ट टेक्निक मी आधीच तुम्हाला सांगितलेली आहे की याला पदार्थवाचक नाम असे म्हणतात आणि पदार्थवाचक नाम म्हटल्याबरोबर फक्त आपल्याला किचन किंवा बाहेरच्या वस्तू आठवायला पाहिजेत, ज्याच्यामध्ये बघा किचन मधल्या वस्तू म्हणल्याबरोबर खायच्या प्यायच्या, वॉटर, मिल्क, शुगर, राईस,
त्याच्यानंतर अशा वेगवेगळ्या सगळ्या वस्तूंचा समावेश कशामध्ये येतो, मटेरियल, ज्या ठिकाणी मटेरियल आहे. त्याचप्रमाणे याच्यामध्ये क्लोथ देखील येतं, ते मटेरियल आहे. धान्य येतं, मटेरियल आहे. किंवा धातू हे देखील येतात. मेटल, नॉन मेटल हे सुद्धा येतात. कारण का गोल्ड, सिल्वर, ब्रॉन्झ अशा प्रकारचे देखील शब्द कशामध्ये येतात, या मटेरियल मध्ये येतात. म्हणून यांना मटेरियल नाउन. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, क्लासिफाय मध्ये तुम्हाला मटेरियल नाउन एक्झॅक्टली सोप्या पद्धतीने तुम्हाला शोधता येतं. आणि नाउनचा जो 5वा प्रकार आहे तो सगळ्यात महत्वाचा आहे आणि थोडासा अवघड सुद्धा आहे. म्हणून चला आता याला समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. 5वा प्रकार तुम्हाला ऑलरेडी माहित असेल, ऍब्स्ट्रॅक्ट नाउन. ऍब्स्ट्रॅक्ट नाउन, तर जास्त टेन्शन घेऊ नका. फक्त याची शॉर्ट टेक्निक तुम्हाला जेवढं लक्षात राहता येईल तेवढं घेत चला. ऍब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे भाववाचक नाम. ठीक आहे, भाववाचक नाम. तर याची डेफिनेशन जर सांगायचं म्हणलं तर बघा, भाव म्हणजे आता काय आहे की असं कोणतं नाउन आहे की ज्याला आपण नाव देऊ शकतो. तर डेफिनेटली जिला आपण प्रत्यक्ष डोळ्याने पाहू शकत नाही, परंतु तिची कल्पना मात्र, म्हणजे कल्पनेतली दुनिया आहे ही, कल्पना करू शकतो, अशा स्थितीला किंवा गुणांना किंवा कृतीला. 3 क्वालिटीज महत्वाच्या आहेत. स्थिती, त्याच्यानंतर म्हणजे स्टेट, दुसरं आहे क्वालिटी, गुण, आणि तिसरं आहे कृती म्हणजे ऍक्शन दर्शवणाऱ्या शब्दांना काय म्हटलं जातं, भाववाचक नाम. आता एक्झॅक्टली काय आहे आपण हे समजून घेऊयात. याचे परत मी या ठिकाणी 3 प्रकार पाडत आहे बघा. एक म्हणजे क्वालिटी, त्याचे गुण दाखवणारे. दुसरं आहे स्टेट, तो कसा आहे, त्याची स्थिती काय आहे. आणि तिसरं आहे ऍक्शन. परत एकदा, क्वालिटी दाखवणारे शब्द ऍब्स्ट्रॅक्ट मध्ये येतात, स्टेट दाखवणारे येतात आणि ऍक्शन दाखवणारे शब्द देखील ऍब्स्ट्रॅक्ट मध्ये येतात. तर ते कोणकोणते आहेत बघा. आता क्वालिटी म्हणजे माझ्यातलं गुण कोणकोणतं आहे बघा. क्वालिटी दाखवणारा शब्द की मी खूप दयाळू आहे. दयाळू म्हटल्याबरोबर काय, मोस्टली या ठिकाणी नीडनेस हा प्रत्यय लागतो. ठीक आहे, हे बघा, काइंडनेस. मी खूप आळशी आहे, आळसपणा, हे देखील काय झालेलं आहे, लेझीनेस. ओके, त्याच्यानंतर मी पुढचं म्हणेल, मी खूप चांगुलपणा माझा खूप आवडतो मला, गुडनेस. उज्ज्वल आहे, ब्राईटनेस. आनंदीपणा हा जे आहे तर हॅपीनेस. कळलं का तुम्हाला. जर ऍक्च्युली हे सगळे ऍडजेक्टिव्ह आहेत, परंतु या ठिकाणी नेस लागल्यामुळे काय होतात, हे ऑटोमॅटिक ऍब्स्ट्रॅक्ट नाउन मध्ये यांचा समावेश होतो. आता स्टेट म्हणजे काय, त्यांची स्थिती दाखवणारे शब्द की गरीब ऍडजेक्टिव्ह आहे तर गरिबी, गरिबी खूप वाईट असते, हे झालं नाउन. तर गरिबीसाठी काय येतं मग, पॉवर्टी. पॉवर्टी, त्याच्यानंतर बघा ऑनेस्टी. पॉवर्टी आहे, ऑनेस्टी आहे. त्याच्यानंतर आणखी स्टेट दाखवणार बघा, फ्रीडम आहे. ठीक आहे, हे झाले स्टेट दाखवणारे शब्द. आणि ऍक्शन म्हणजे ज्याच्यामध्ये हालचाल असती, ज्याच्यामध्ये तुम्ही सांगू शकता की बघा, सरकार चळवळ, मुव्हमेंट. चोरी करणे, थेफ्ट. सक्सेस मिळवणे, अचिव्हमेंट. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारचे सगळ्या शब्दांचा समावेश कशामध्ये येतो, ऍब्स्ट्रॅक्ट नाउन मध्ये येतो, जे 3 प्रकारे व्यक्त केलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, आय होप की तुम्हाला आमचा हा व्हिडिओ टोटली समजला असेल, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी नाउनचे 5 प्रकार, तेही PCC सीमा या शॉर्ट टेक्निकनं तुम्हाला समजलं असेल. तर आय होप की माझा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.